रक्षाबंधनानिमित्त अंकिता वालावलकरने दीपी दादाला भाऊक पत्र लिहिलंय। रक्षाबंधनचं हे पत्र खास गिफ्ट दिलंय, तर परदेशात असल्यानं अंकितानं पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या। दिवंगत अतुल परचुरेंच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भाऊक झाले। अतुल खूप प्रेमळ होता, आम्ही 3 नाटकांमध्ये एकत्र काम केलंय, असं दिलीप प्रभावळकर म्हणाले। काजोलला भेटताच सोनाली कुलकर्णी भाऊक झाली। सोनालीची काजोलला भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली। ही इच्छा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली। या इच्छापूर्तीचा आनंद सोनालीनं सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता संतोष जुवेकरनं भाऊक पोस्ट केली आहे। नटेश्वर, आशीर्वाद आणि प्रेक्षकांची शाबासकी अशी प्रतिक्रिया संतोष जुवेकरनं दिली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीची 12 ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण झाली आहे। प्राजक्ता काल वाढदिवशी पुण्यातील भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी गेली होती। ठग लाईफ या चित्रपटाचं थिएटर रिलीजमध्ये 102 कोटींचं नुकसान झालंय। 2 तास 45 मिनिटांचा फ्लॉप चित्रपट आता नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतोय। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निखिल बने कोकणात गेलाय। पहिल्यांदाच भात लावणी केल्याचं व्हिडिओद्वारे त्यानं सांगितलंय। शेतीकाम करताना पाहून चाहत्यांकडून त्याचं कौतुक केलं जातंय।